हिंदकेसरीचं त्याने मैदान आणि किताब मिळवलेलं आहे, तसंच त्याने मुंबईतलं हिंदकेसरी पद सुद्धा मिळवलेलं आहे. काय सांगाल दादा? हो 100% ना. मी बोललो ना तुम्हाला, मी तुम्हाला आज गाडी झाला म्हणून मी हिंदकेसरी बैल बोलत नाही. मी मैदानाला नाव आपल्या मुंबईचं हिंदकेसरी म्हणून 26 जानेवारी ही मी पहिलाच त्याला दिला होता. जर बायचान्स गाडी त्यांनी जर हरण्याची मारली असती तर तो मुंबईचा हिंदकेसरी किताबाचा मानकरी बकासूरच झाला असता. याला कुठेही भावना करण्याची गरज नाही. आणि मी हिंदकेसरी झाल्याच्या नंतर बोलतो असं नाही की मी पूर्वीच बाईट दिलेली होती. त्याच्यामुळे हिंदकेसरी आज हरण्या झाला हे दाखवून. दादा, घाटावरचा टॉपचा बकासूर मोहिल शेठ आणि वैभव दादा यांचा बकासूर ज्या स्पीडने आज घाटावरती टॉपला होता, आज मैत्रीपूर्ण शर्यत झाला आणि हरण्याने दाखवून दिला. हरण्यासारखा धावतो स्पीडने. काय बोलू शकता त्याबद्दल? 100% ना. मी तुम्हाला बोललो नाही, मैत्रीपूर्ण शर्यत होती आणि 4 बैलांची शर्यत होती. जर बकासूर ज्या हरण्याच्या तोडीला असेल किंवा हरण्या बकासूरच्या तोडीला असेल तर त्या तोडीला त्यांच्या दोघांच्या जोडीला 2 बैल पाहिजे होती आणि त्या बैलांमध्ये हरण्याच्या जोडीला सक्सेसफुल महबूब ठरला आणि त्याने आज गुलाला हिंदकेसरी म्हणून या 26 जानेवारीच्या मैदानाला खिताब. मुंबईमध्ये पळणारा बैल पाहिजे होता. 2 पावलं कमी पळाला तरी चालेल, पण ती गाडी शिस्तीने पळावी अशीच माझी इच्छा होती आणि ती इच्छा 100% सक्सेसफुल झाली. दादा, मी बघितलं जल्लोष खूप चालू होता, पण तुम्ही प्रेक्षकांना फक्त हात जोडत होतं. ही तुमची एक चांगली एक भावना दिसते. मला हे सांगतो, मला खेळात राहायचंय. मला काही एक खेळ खेळून मला खेळाच्या बाहेर जायचं नाही. मी पूर्वीपासून खेळ बघत आलोय आणि माझ्याजवळ तेवढी क्षमता आहे की मी आज माझा बैल हरण्या हा मी मित्राच्या नावावरती दिला होता. का? कारण कुठेशी तरी त्या नावाला पण त्या क्षमतेला तसा साथीदार पाहिजे. आज हीच आम्ही दोस्ती कुठेतरी टिकवली म्हणून आज बंडू शेट्टीच्या नावाने गाडी पळवली आणि त्याचा नाव आज मी 26 जानेवारीला हिंदकेसरी म्हणून त्याला खिताबात आणून दिला. याच्यातच मला दुसरं काय ते. दादा, देवाने खरोखर साहिल पाठवलाय रे. आज जिंकून येतो हरण्या, त्याबद्दल काय बोलू शकता? पप्पी घेतली ना नक्कीच दादा. आज कमी जी आहे ना ती हरण्या बैलाने पूर्ण केली. हो, आज आपले बापू पण आले. बापू शुभेच्छा द्यायला. बापू धन्यवाद. आले बैल धरा. अशा वरिष्ठ माणसांचा आज मला सहकार्य असल्यामुळे मला अजून त्याच्यात एनर्जी येणार की अजून चांगल्यापैकी आपण हरण्याचा खेळ दाखवूया. चला दादाला आता रजा देऊ करा दादा आणि शुभेच्छा दादा. मित्रांनो, पाहू शकता आपण आज हरण्या बैलाने विजय प्राप्त केलेला आहे या अड्ड्यात आणि दाखवून दिलं की मी कोणत्याही लेवलची शर्यती खेळू शकतो, कोणत्याही बैलाबरोबर जिंकू शकतो. असा हरण्या 622 ने सावणी मैदानात विजय प्राप्त केलेला. मित्रांनो, चला आता भेटूया आपण पुढच्या मुलाखतीला. तोपर्यंत बाय.